नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सुरुवातीला मार्केट तेजीत होतं आणि नंतर मार्केट पडू लागलं. 700 पॉईंट जवळ मार्केट पडलं आणि फारसं सावरलंही नाही. शेवटी सुद्धा 650 पॉईंट सेन्सेक्स डाऊन होता. आज फर्टिलायझर क्षेत्राचे शेअर मात्र चांगले वाढत होते आणि 24,500चा टप्पा आज मार्केटने गाठला. 20 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेजवर मार्केट येऊन थांबलं. आता पुढे 24,200 हा सपोर्ट आहे. लार्सन अँड टुब्रोला 1,000 ते 2,500 कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली. टाटा कम्युनिकेशनने ग्लोबल कनेक्टिव्हिटीसाठी नवीन सबमरीन केबल सिस्टीम TGNIA2 लॉन्च केली. जुलैपासून 4.11 लाख बॅरल पर डे उत्पादन वाढवायचं ओपेकनी ठरवलं. अडाणी ग्रीननी अडाणी हायड्रो एनर्जी 10 ही सबसिडियरी स्थापन केली. सिमेंट उत्पादक कंपन्यांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू म्हणजेच दक्षिणेतल्या राज्यांमध्ये सिमेंटच्या किमती 10 रुपये ते 30 रुपये एवढ्या कमी केल्या. त्यामुळे ते शेअर आज मंदीत होते. TVS मोटरनी कदम मोबिलिटी बरोबर 500 इलेक्ट्रिक EV 3 व्हीलर्स म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल 3 व्हीलर्स साठी MOU केलं. सन फार्माचा हालोल प्लांट महत्त्वाचा आहे, पण त्यांना आयातीवर निर्बंध आहेत. तर हालोल प्लांटची तपासणी US FDAने सुरू केली. मॉईलचं मॅंगॅनीज ओअर प्रोडक्शन 18% वाढून 1.71 लाख टन एवढं झालं. आत्तापर्यंत हे सर्वात जास्त उत्पादन आहे. टॅक्समॅको रेलला 122 कोटीची ऑर्डर पश्चिम रेल्वेकडून मिळाली. तर रिट्सला गुजरातमधल्या प्रोजेक्टसाठी 28 कोटीचं हे प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी रिट्स ही L1 बिडर ठरली. मी आपल्याला पेंट इंडस्ट्रीबद्दल माहिती मिळवायला सांगितली होती. आपण काही केल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही. नाहीतर मग कोणाला तरी विचारायचं, काकांनी सांगितलं, मामाने सांगितलं, मित्रांनी सांगितलं आणि शेअर घेत राहायचं. हे किती वर्ष आपण असं करत राहणार आहोत आणि किती वर्ष कोणावर तरी अवलंबून राहणार आहोत. आपण मराठीत म्हणतोच, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. सगळे देश आता अमेरिका काय म्हणतीये, मेड इन अमेरिका. भारत काय म्हणताय, मेड इन इंडिया. सगळीकडे हे सुरू झालंय. कारण कठीण परिस्थितीत एखादा देश दुसऱ्या देशाला त्यांनी निर्यात थांबवली तर फजिती होऊ शकते. ती फजिती टाळण्यासाठी 50% तरी उत्पादन भारतात केलं पाहिजे अशा अटी लावायला सुरुवात झाली. त्यामुळे तुम्हीसुद्धा शिका, तुम्हीसुद्धा वाचा, तुम्हीसुद्धा माहिती मिळवा, तर तुम्हाला मदत होईल. आता कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा आवश्यक आहे, पण स्पर्धा किती असावी, तर ती इंडस्ट्री रसातळाला जाईल इतकी पण स्पर्धा असू नये. कारण सगळ्या कंपन्या स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकत नाही. म्हणजे जसं वर्गात एखाद्या मुलाचा पहिला नंबर येतोय, कोणीही इतर मुलं वर्गात तेवढी हुशार नाही तर त्याला अभ्यास करावा असं वाटत नाही. पण जर वर्गात 5-6 मुलं हुशार असतील तर तो म्हणतो, मी जर अभ्यास नाही केला तर माझा पहिला नंबर येणार नाही, त्या मागच्या मुलाचा येईल, त्याला अधिक मार्क मिळतील. त्यामुळे
प्रत्येकजण हिरिरीने अभ्यास करू लागतो. सध्या भारतामध्ये पेंट इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. एशियन पेंट, बर्जर पेंट, कन्साई नेरोलॅक या कंपन्या आहेतच. शिवाय ग्रासिम बिर्ला ओपस या नावाने हा ब्रँड सुरू केला. या नावाने ते पेंट विकतील. त्यांनी हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल इथे शोरूम उघडले आहे. JK सिमेंटनी ॲक्रो पेंट राजस्थान यांच्यामध्ये 60% हिस्सा 153 कोटीला घेतला आहे. आणि JK पेंट अँड कोटिंगनी कंट्रोलिंग स्टेक घेतला आहे. पिडीलाइटसुद्धा आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा इथे त्यांनी डेकोरेटिव्ह पेंट लॉन्च केला आहे. वॉटरप्रूफ कोटिंग आणि डिस्टेम्पर ते बनवतात. तर या ज्या पेंट कंपन्या आहेत त्या पेंट कंपन्यांकडे कधी लक्ष जातं तर सरकारने जर प्रधानमंत्री आवास योजना, हाऊसिंग फॉर ऑल, स्मार्ट सिटी मिशन, अफोर्डेबल हाऊसिंग किंवा इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे 3%, 5% घरासाठी इंटरेस्ट तुम्हाला परत मिळेल किंवा कमी द्यावा लागेल अशा सगळ्या ज्या योजना असतात त्यामुळे, किंवा पगार वाढले लोकांचे, महागाई भत्ता वाढला लोकांचा की लोकांचं डिस्पोजेबल इन्कम वाढतं आणि लोक घराला पेंट देणं अशा गोष्टींमध्ये खर्च करू लागतात. त्यामुळं कोणकोणत्या पेंटच्या कंपन्या आहेत आणि केव्हा आपण पेंटच्या कंपन्यांकडे लक्ष देतो हे आज मी तुम्हाला सांगितलं. तसंच टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट मी सांगेन. पण त्या वेळामध्ये तुम्ही काही वाचावं, तुम्ही काही अभ्यास करावात अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे तुमचं ज्ञान वाढेल की बाबा 2 पेंटच्या एशियन पेंट, बर्जर पेंट आजी तुम्हाला कसा वाटतो, मला कसा वाटून उपयोग नाही आहे. पेंट कंपन्यांचं CAGR जे आहे ते CAGR बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीपेक्षा चांगलं आहे. म्हणून प्रत्येक कंपनी पेंटच्या व्यवसायात घुसते आहे. हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आणि तशी तुम्ही पेंट इंडस्ट्रीची माहिती वेळ मिळाला की थोडीफार तरी मिळवण्याचा प्रयत्न करा. बघूया उद्या सकाळच्या व्हिडिओत. आता आपली भेट होईल. नमस्ते.